Hello students, I am going to teach you OCM. In that I am going to teach you functions of management. So let's see the concept of functions of management. Hello students, myself Mrs. Jyoti Longani. In last lecture we have seen organizing. आणि आज आपण काय बघणार आहोत? स्टाफिंग म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय? कर्मचारी व्यवस्थापन हे घटनात्मक रचना आणि योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे कार्य आहे. हे कसं असतं? पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? ऑर्गनायझिंग म्हणजे काय? पहिले आपण त्याचं रिव्हिजन करून घेऊया. आपलं रिव्हिजन अशा प्रकारे करणार आहोत. त्याचे पॉईंट्स कसे होते? ऑर्गनायझिंगचं मीनिंग काय आहे? ऑर्गनायझिंगचं मीनिंग आहे की आपण प्लॅनिंग केल्यानंतर आपलं सेकंड स्टेप आहे ऑर्गनायझिंग झाल्यानंतर मग आपण काय करतो? स्टाफिंग करतो. ऑर्गनायझिंगमध्ये आपण जे आहे मेन मटेरियल वॉट एव्हर टेक्नॉलॉजी वी आर गोइंग टू यूज आपण त्याला सिक्वेन्सली अरेंज करतो. आता स्टाफिंग हा काय प्रकारे आता आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. स्टाफिंग म्हणजे काय? कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन हे घटनात्मक रचना आणि योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे कार्य आहे. ही उत्कृष्ट कार्यशक्ती आकर्षित करणे, भरती करणे, निवड करणे, कार्याची जबाबदारी देणे, मूल्यांकन करणे आणि मोबदला देणे, ती विकसित करणे आणि टिकवून ठेवण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक उपक्रमाचे सर्वसाधारण यश आणि वाढ कामगार व्यवस्थापन कार्याचे उच्चतेबरोबर आधारित आहे. त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्यांचा वापर करून विकास कार्यक्रमाचे आयोजन करणे हे संघटनासाठी अतिशय आव्हानात्मक आहे आणि या कार्यांचे भर यांत्रिक किंवा आर्थिक संसाधनावर नसून मानवी व्यवस्थापनावर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षातच आले असेल. स्टाफिंग म्हणजे काय? हे एक फंक्शन आहे कशाचं? अकॉर्डिंग टू द एक्झिक्युशन्स अकॉर्डिंग टू द प्लॅन अँड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. इट इज अ प्रोसेस ऑफ अट्रॅक्टिंग. हे काय करतो? कस्टमरला काय करतो? अट्रॅक्ट करतो, रिक्रूट करतो. रिक्रूट करणं मीन्स मजबूर करणं की आपण एखादी गोष्टीला अट्रॅक्ट होतो. अट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला काय हवं? आपल्याला ती वस्तू हवी असते. ठीक आहे. एखादीचं बिस्किट आहे, बिस्किटची पॅकिंग खूप वेगळी आहे, खूप मस्त पॅकिंग पेपर लावलं आहे त्याला. मग पोरं कसं होतात? त्याच्याने अट्रॅक्ट होतात आणि मग ते काय करतात? त्यांना हवं असतं ते. तशा प्रकारे स्टाफिंग काय करतो? त्यांना रिक्रूट करतो. सिलेक्ट द प्लेसिंग, रेम्युनरेटिंग, डेव्हलपिंग अँड रिटेनिंग द बेस्ट वर्कफोर्स. Overall growth and success of every venture is based on appropriateness of staffing function. हे ग्रोथचं जे स्टेप आहे, जे ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट असते ते मोस्टली स्टाफिंगवर डिपेंड असते. स्टाफिंग हे असं आहे की आपण आपल्या प्रोडक्टला एक प्रेझेंटेशन देतोय, म्हणजे त्याला त्याची आयडेंटिटी देतोय आणि ती आयडेंटिटी आपण त्याला किती स्ट्रॉंग देतोय हे आपल्या ऑर्गनायझेशनवर डिपेंड असतं. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत डेफिनेशन्स ऑफ स्टाफिंग. ठीक आहे. व्याख्या पाहणार आहोत. ती म्हणजे पहिली आहे थियो हायमन. काय म्हणतात? कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. हे कोण म्हणतंय? थियो हायमन. आता ल्युथर गुलिक हे काय म्हणतात? कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांचे आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्ण कर्मचाऱ्यांची निगडीत कार्य आहेत. ठीक आहे. हे कुणाचं डेफिनेशन होतं? ल्युथर गुलिकचं. आता आपण पाहणार आहोत कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग. त्यात पहिला आहे प्रभावी व्यवस्थापिक कार्य म्हणजे इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन्स. नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाचे इतर कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही गुरुकिल्ली आहे आणि सक्षम कार्यशक्ती, उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यामध्ये प्रभावीपणे काम करू शकते. इतर कार्यांचे परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाचे प्रभावावर अवलंबून आहे.
हे काय आपलं पहिला पॉईंट आहे ते म्हणजे इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन. स्टाफिंग काय आहे, हे की आहे, एक चाबी आहे, किल्ली आहे परफॉर्मन्स टू द फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट सच ॲज प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. हे काय करतो, हे आपल्याला हे स्टेप आहे जे आपल्याला डेव्हलपमेंटकडे वळवतो. आपला दुसरा पॉईंट्स आहे लीड टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. जसं मी तुम्हाला पहिले म्हटलं की हा पॉईंट प्रत्येक घटकमध्ये येणार आहे, कारण की हा काय करतो, आपण जर इफेक्टिव्ह आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला रिसोर्सेसचं उत्तम यूज करायचं असतं, मगच आपली डेव्हलपमेंट, आपलं ग्रोथ होईल. तर मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधनाचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. भरती, निवड, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी लागते आणि कामाचे अतिरेक टाळला जातो. ठीक आहे. आणि आपला तिसरा पॉईंट काय आहे, सहसंबंध निर्माण होतो. बिल्ड्स कॉर्डियल रिलेशनशिप. दिस फंक्शन काय करतो, हा फंक्शन दिस इज हेल्पफुल फॉर बिल्डिंग हेल्दी रिलेशन्स अमॉंग ऑल लेवल्स ऑफ एम्प्लॉईज. एम्प्लॉईजमध्ये हा काय करतो, अंडरस्टँडिंगची भावना क्रिएट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे आपलं काम आहे ते अतिशय स्मूथ चालतो आणि आपलं जे स्टाफिंगचं स्टेप आहे ते आपल्या ऑर्गनायझेशनला डेव्हलपमेंटकडे वळवतं. हेल्प्स ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. मानवी संसाधनाचा विकास. कुशल व अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेचे मालमत्ता असते. संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यामध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होतो. ठीक आहे. आपला पाचवा पॉईंट आहे हेल्प्स इन इफेक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड अदर रिसोर्सेस. तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर. प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांची प्रभावी वापर करू शकतात. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढविण्यास मदत होते. याचबरोबर कामाचा दर्जा उत्पन्न आणि यामध्ये संख्यात्मक आणि वाढ करण्याची याचा उपयोग होतो. आता काय म्हणतो, टेक्नॉलॉजी ट्रेन्स एम्प्लॉई काय करतात, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, कॅपिटल, मटेरियल अँड मेथड ऑफ वर्क हे काय करतो, खूप इफेक्टिव्हली यूज करतो आणि हा काय करतो, इट हेल्प्स इन बिल्डिंग द कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑर्गनायझेशन. इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे तर हे जे तंत्र आहेत आपले, कॅपिटल, हे आपले काय शस्त्र आहेत, हे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डला फाईट करायला खूप मदत करते अँड इट इज ऑल्सो हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ वर्क अँड प्रोडक्टिव्हिटी. आपला सहावा पॉईंट आहे इम्प्रूव्ह इफिशियन्सी. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आर ऑफर्ड टू द एम्प्लॉईज फॉर सेल्फ डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट अँड थ्रू प्रॉपर सिलेक्शन द ऑर्गनायझेशन गेट्स द क्वालिटी एम्प्लॉईड and proper training and the performance levels of the employees can be improved. आता ह्याच्यामध्ये काय होतं, कर्मचाऱ्यांचे स्वतःचे विकास करण्याचे तसेच संघटनेची प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. ट्रेनिंग काय करतो, एम्प्लॉईजची इफिशियन्सी खूप वाढवतो. दीर्घकालीन परिणाम. पात्र कार्यश्रमास व कुशल कर्मचारी हे नेहमीच संस्थेची संपत्ती असते. ठीक आहे. लॉंग टर्म इफेक्ट्स. हे जे क्वालिफाईड, इफिशियंट आणि स्किल वर्कफोर्स असतं ऑर्गनायझेशनमध्ये, हे काय आहे, दे आर द ॲसेट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. हे आपली ऑर्गनायझेशनची संपत्ती आहे आणि प्रॉपर सिलेक्शन ऑफ एम्प्लॉईज लीड्स द ऑर्गनायझेशन टुवर्ड्स द पाथ ऑफ सक्सेस. जर ऑर्गनायझेशनला सक्सेसच्या पाथवर जायचं असेल तर काय करावं लागतं, त्यांना जे सिलेक्शन आहे टीमचं, वर्कचं, स्किल्ड वर्करचं, तर ते अगदी बरोबर आणि त्यांची स्किल बघून त्याला वर्क डिवाइड करायला पाहिजे. तर हे काय लॉंग टर्म इफेक्ट्स, हे काय करतो, आपले मॅनेजमेंटला डेव्हलप करायला खूप हेल्प करतो. आपला आठवा पॉईंट आहे आवश्यक योगदान म्हणजे इसेन्शियल कॉन्ट्रीब्युशन. कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करते. संभावना कर्मचाऱ्यांची निवड त्यांची क्षमतेवर अवलंबून असते. संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पैलू
शकेल आणि म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्याच भविष्यातील भूमिकामधील योगदान विचारात घेतले जाते. आता इसेन्शियल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? स्टाफिंग काय करतो? कंटिन्युटी अँड ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन थ्रू व्हॉट? डेव्हलपमेंट ऑफ द employees. Selection is the best of ability and prospective employment so that organization can meet the future challenge wisely. आपण जे एम्प्लॉईज सिलेक्ट करतो ते कशावर बेस असतं? त्यांच्या स्किलवर. अँड एबिलिटी ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज सो दॅट ऑर्गनायझेशन कॅन मीट द फ्युचर चॅलेंज वाईजली. कोणतेही सिच्युएशन असो, आपले जे स्किल वर्कफोर्स असतं त्यांना ते कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये ते हँडल करू शकतात. आणि दिस कॉन्ट्रीब्युशन ऑफ द स्टाफ इन देअर फ्युचर रोल्स इज टेकन इन अकाउंट ऑफ स्टाफिंग फंक्शन. म्हणजे हे जे स्टाफिंग फंक्शन हे आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्व ठरते. आपला 9 पॉईंट आहे प्रोव्हाइड्स जॉब सॅटिस्फॅक्शन. कामाचे समाधान. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते. ठीक आहे. पुरेसे मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्य समाधान आणि मोबदला वाढवते. एम्प्लॉईज कॅन बी मोटिवेटेड थ्रू द फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्स दिल्यानंतर काय होतं? एम्प्लॉईजची जी काम करण्याची क्षमता आहे, जे इंटरेस्ट आहे ते आणखीन वाढतं. आणि ॲडव्होकेट रेम्युनरेशन, जॉब सॅटिस्फॅक्शन अँड मॉरल ऑफ द एम्प्लॉईज ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स हे काय करतो? प्रोव्हाइड्स जॉब सॅटिस्फॅक्शन. एम्प्लॉई सॅटिस्फॅक्ट असलं तर आपले काम अगदी परफेक्ट होतात. आपला लास्ट पॉईंट आहे मेंटेन हार्मनी. म्हणजे सुसंवाद टिकवून ठेवते. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेचे आधारे व्यक्तीची भरती केली जाते, निवड केली जाते, तसेच त्यांचे कामगिरीचे मूल्यमापन करून पदोन्नती दिली जाते आणि यासाठी योग्य ते निश्चित करून ते संबंधित कर्मचाऱ्यांचे सांगितले जातात. स्टाफिंग प्रोसेसमध्ये काय होतं? इंडिव्हिज्युअल्स आर रिक्रुटेड, सिलेक्टेड अँड प्लेस्ड ॲज वेल ॲज देअर परफॉर्मन्स इज रेग्युलरली अप्रेस्ड. एखादं त्यांचं कामामध्ये ते सक्सेस झाले तर त्यांना मोटिवेशनची त्यांना प्रेस करणं खूप गरजेचं असतं. कसं मोटिवेट करू शकतो आपण? त्यांना प्रमोशन देऊ शकतो. प्रमोशन्स आर गिवन ऑन द बेसिस ऑफ देअर मेरिट अँड फॉर दिस क्रायटेरिया इज मेड अँड duly communicated to concerned employees. It brings the place and harmony in the organization. तर आपले किती 3 घटक झालेत? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड स्टाफिंग. तर हे तुम्ही कसे अभ्यासणार आहोत? ह्याला कंपॅरेटिव्हली स्टडी करा, त्यांचं डिफरन्स काढा की ऑर्गनायझेशनमध्ये, प्लॅनिंगमध्ये, स्टाफिंगमध्ये काय डिफरन्स आहे. तर हे तुम्हाला काय होईल? कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर तुम्हाला पॉईंट्स पण लक्षात येईल आणि प्रत्येक कॉन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये समजेल. सो स्टुडंट्स, कीप वॉचिंग माय व्हिडिओ. टेक केअर अँड स्टे होम.